छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून आणि हाकेच्या अंतरावर असणाऱ्या भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर आंबेडकर यांच्या चैत्यभूमीच्या स्मारकाचं स्मरण करून आणि तिथून पुढे श्री सिद्धिविनायकाला नमन करून मी आपल्या सर्वांचे या शिवशक्ती सभेचं स्वागत करतो आणि या निमित्ताने उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजजी ठाकरे, आमचे ज्येष्ठ मित्र संजय राऊत साहेब आणि मगाशी उद्धवजी आपण थोडे उशीर आला, पण एक अतिशय उत्तम भाषण मी आजपर्यंत कधी ऐकलं नव्हतं. एवढं सुंदर भाषण आदित्यजींचं मी आज ऐकलं. या मुंबईची नस काय आहे, मुंबईला काय हवं आहे आणि मुंबईला काय आपण देणार आहे, हे ज्या नेत्याला ओळ आणि ओळ, कोपरा आणि कोपरा माहीत आहे असे आदित्य ठाकरे मी मगाशी बघितले. उद्धवजी, महाराष्ट्राची जबाबदारी तुमच्यावर आहे, पण आता मुंबईची जबाबदारी आदित्यांच्यावर सोडून आपण मोकळे व्हायला हरकत नाही. एवढी आदित्य ठाकरेंच्या मध्ये या मुंबईचा प्रश्न सोडवण्याची जिद्द आज निर्माण झालेली आहे. मुंबईत स्वर्गीय आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी शब्द दिला आणि त्या शब्दामुळं ही मुंबई मराठी माणसांची आहे, मराठी वासियांची आहे, ही भावना पूर्ण देशभर पसरली. त्याचं एकमेव कारण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे. ते होते म्हणून या मुंबईमध्ये मराठी माणूस स्वाभिमानानं ठामपणानं उभा राहिला. हे आजही महाराष्ट्रात कुणीही विसरता कामा नये. खरं म्हणजे मागचं पोस्टर बघून मला मनापासून आनंद होतोय. त्या दोघांनी बघितलं की नाही मला माहित नाही, पण हे मागचं पोस्टर बघून मला आनंद होतोय की भावकी एक झाली. मी कालपासून मुंबईतल्या अनेक प्रभागामध्ये फिरलो. लोकांना प्रचंड आनंद आणि उत्साह आहे की उद्धवजी आणि राजजी एकत्रित आले. याचा मुंबईकरांना एवढा आनंद यापूर्वी कधी झालेला नसेल. एवढा मोठा आनंद, प्रचंड आनंद या दोघांना एकत्रित बघण्यास आज मुंबईकरांना झालेला आहे. आज इथं सगळं शिवतीर्थ भरलेलं आहे, पण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला माणूस टेलिव्हिजनवर बघतोय की हे दोन भाऊ एकत्रित आले, त्याचा मुंबईत आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार. आणि म्हणून तुम्ही दोघं आलात, एकत्रित आलात, याचं पहिल्यांदा शरद पवार साहेबांच्या वतीनं मी आपल्या दोघांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आज खरं म्हणजे पवार साहेबच येणार होते, पण त्यांना जमलं नाही. त्यांनी मला यायला सांगितलं. खरं म्हणजे इथं बोलत असताना नेहमी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं भाषण आम्ही टेलिव्हिजनवर बघायचो. तेच मैदान आहे, तीच शिवसेना आहे, मात्र शत्रू वेगळा आहे. काही गद्दार आहेत तर काही दिल्लीतील सत्तेचे गुलाम आहेत. आणि मला खात्री आहे की मुंबईकर या सगळ्यांना खड्यासारखं बाजूला ठेवल्याशिवाय राहणार नाही. खरं म्हणजे फार वर्षापूर्वी 19 जून 1966 याच शिवतीर्थावर शिवसेनेची स्थापना झाली. त्यावेळी इथल्या एका कट्ट्यावर
माझे नेते आदरणीय शरद पवार साहेब यांनी त्यांची पहिली सभा कट्ट्यावर बसून भाषण त्यांचं ऐकलेलं होतं. दोघांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे कायमचे राहिले. वेगवेगळ्या पक्षात जरी असले तरी मुंबईकरांच्या हितासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी बाळासाहेब ठाकरे साहेबांचं नेतृत्व आवश्यक आहे, ही भावना महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांनी कायम बाळगली, हे या ठिकाणी मुद्दामून नम्रपणाने मी नमूद करेन. आणि म्हणून हे